जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही महाराष्ट्र सरकारने राबवण्यात सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नियुक्त होते, त्यांना जो काही कालावधी होता तर तो कालावधी 6 महिन्यापासून 11 महिन्यापर्यंत बघा मागच्या वेळेला वाढवण्यात आला होता. आता ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे सध्या उमेदवार होते रुजू झालेले, तर त्यांचा कार्यकाळ समाप्त करण्यात आलेला आहे. परंतु आता महत्त्वाचं जे काही एक पत्र या ठिकाणी जे आलेलं आहे ते म्हणजे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पत्र इश्यू करण्यात आले आणि त्याच्यामध्ये नवीन जे सध्या बघा उमेदवार असेल, इच्छुक उमेदवार, तर त्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही ह्या ठिकाणी नियुक्त्या असेल, तर त्या नियुक्त्या देण्याच्या अनुषंगाने हे पत्र सध्या इश्यू झालं आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर जे काही काय म्हटलेलं आहे, नेमकं कोणाला संधी मिळणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे पत्र आहे तर हे पत्र बघा आताचं लेटेस्ट पत्र आहे 11/12/2025चं आणि हे पत्र कुठलं आहे तर ह्या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकल जो तलाव रोड आहे नंदुरबार, तर त्यांच्या वतीने सध्या इथं इश्यू करण्यात आलं. आता हे पत्र सध्या अति तात्काळ आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला देण्यात आलंय की प्रति माननीय कार्यालय, आस्था प्रमुख, सर्व शासकीय निमशासकीय महामंडळे, खाजगी आस्थापना नंदुरबार ह्यांना सध्या इथं देण्यात आलंय. म्हणजे जे कार्यालय सध्या नियुक्ती करणार आहे त्याच्यामध्ये जे काही माननीय कार्यालय असेल, आस्थापना प्रमुख असेल, सर्व शासकीय असेल, निमशासकीय महामंडळे आणि खाजगी आस्थापना ह्यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आलाय तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यासाठी नियुक्ती देण्याबाबत. म्हणजे या ठिकाणी जी काही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन जे आहे प्रशिक्षणार्थी तर त्यांना 11 महिन्याच्या नियुक्तीबाबत या ठिकाणी बघा नवीन जे उमेदवार आहे तर त्यांना संधी जी आहे तर ती संधी या ठिकाणी देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही शासन निर्णय त्यानंतर सध्या दुरुस्ती पत्र असेल तर ते इथं निघालेले होते. त्याच्यामध्ये इथून एकूण 8 संदर्भ बघा देण्यात आले. त्याच्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचा जो शासन निर्णय होता तो शासन निर्णय 9 जुलै 2024चा महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाचा हा 9 जुलै 2024चा शासन निर्णय होता. त्यानंतर वेगवेगळे या ठिकाणी पत्र होते, GR होते, तर ते इथं बघा संदर्भ देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये लास्टमध्ये माननीय आयुक्त जे आहे तर त्यांचं परिपत्रक आहे 30/9/2025चं, म्हणजे हे संदर्भ इथं देण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं जे म्हटलेलं आहे की सध्या बघा महोदय, उपरोक्त विषयान्वये अनुषंगाने राज्यातील युवकांच्या त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या 18 ते 35 वयोगटातील युवकांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये 11 महिन्यासाठी जे काही कार्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही वयोमर्यादा आहे तर ती म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे आणि वय किती पाहिजे तर 18 ते 35 जे वय आहे तर ह्या वयोगटातील युवकांना शासकीय असेल, निमशासकीय असेल, खाजगी आस्थापनामध्ये 11 महिन्याचा प्रशिक्षण जे असेल तर त्याच्यासाठी इथे संधी जी आहे तर ती इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे की त्यानुसार संदर्भ क्रमांक 1 मध्ये नमूद शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक इथे देण्यात आलाय. तर त्या मुद्दा क्रमांकामध्ये तरतूद अधिक्रमित करण्यात येऊन संदर्भ क्रमांक 8 अन्वये खालील सुधारित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. आता ह्या ठिकाणी जे शासन निर्णय वरती जे सध्या बघा इथं दाखवण्यात आले संदर्भ, तर त्याच्यामधल्या काही तरतुदी आहे तर त्या तरतुदी बघा इथं स्पष्ट केलेल्या आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिली जी एक तरतूद आहे तर ती इथं देण्यात आली बघा. त्याच्यात काय म्हटलेलं आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये उमेदवार भरताना मंजूर पदाच्या 5% एवढे प्रशिक्षणार्थी घेण्यात यावे व किमान 20 पदे मंजूर असल्यास 5% याप्रमाणे प्रशिक्षणार्थीचे एक पद भरण्यात यावे, अशा पद्धतीने इथं सध्या बघा सांगण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय, उद्योग, महामंडळ हे जे सध्या बघा केंद्र आणि राज्याचे जे विभाग असेल किंवा जे सध्या बघा गट असेल त्याच्यामध्ये मंजूर पदाच्या 5% एवढे आणि जर डायरेक्ट किमान 20 पदे जर मंजूर असेल
तर 5% याप्रमाणे या ठिकाणी एक पद अशा पद्धतीने जी काही पदनिर्मिती आहे तर त्या पदनिर्मितीमध्ये सध्या नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे अजून केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळ इत्यादी मंजूर पदाच्या 5% खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजक यांच्याकडील कार्यरत पदाच्या 10% आणि सेवा क्षेत्रातील कार्यरत पदाच्या 20% पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी समाविष्ट करून घेतले असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध कारवाई करण्यात याची गांभीर्याने नोंद घ्यावी. बरोबर, म्हणजे इथं जे काही सध्या टक्केवारी जर जास्त झाली, जास्त नियुक्ती त्या ठिकाणी मिळाल्या संबंधित टक्केवारीच्या, तर त्याच्यावर सध्या बघा या ठिकाणी पुढची जी काही कार्यवाही देखील सध्या इथं होऊ शकते. म्हणून त्या पद्धतीने अशा सूचना इथं देण्यात आल्या आहे. आता ह्याच्यामध्ये जे सध्या योजनेची सर्व जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन असल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी वेबसाईट आहे, पोर्टल आहे, या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. इथं बघा www.cmykpy महाराष्ट्र स्वयं.gov.in ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर पोर्टलवर आस्थापनेने आपली नोंद करून वरील सर्व शासन निर्णयातील सूचनाचे पालन करून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणे अनिवार्य असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही प्रक्रियेस कार्यालय जबाबदार राहणार नाही, म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे. बरोबर, त्यानंतर ह्याच्यामध्ये काही बघा या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या. एकंदरीत संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ह्या ठिकाणी वेगवेगळे जे शासन निर्णय आहे त्याच्यानुसार इथं होणार आहे आणि संपूर्ण जी काही ऑनलाईन प्रक्रिया सध्या बघा इथं पुन्हा होणार आहे. त्याच्यामध्ये जे जे उमेदवार असेल तर त्यांना बघा ह्या ठिकाणी एक प्रकारे सध्या संधी मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती जे रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे आणि प्रशिक्षणार्थींनी जी ह्या ठिकाणी जी संधी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये सहभाग जो असेल तर तो सहभाग सध्या बघा या ठिकाणी घेऊ शकता. तसेच बघा जे काही प्रशिक्षणार्थी असणार आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांची कोणत्याही आस्थापनेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी या ठिकाणी बघा ज्या काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटमध्ये माहिती त्या ठिकाणी नोंद होणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांना रुजू जे आहे तर ते रुजू त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं जे काही हजेरी संदर्भात बघा या ठिकाणी, कारण हजेरीवरती जी काही पेमेंट आहे तर ती पेमेंट त्यांना मानधन असेल किंवा जे प्रशिक्षणार्थी म्हणून मोबदला असेल तर ते मिळत असतं. ते जे काही सध्या बघा मोबदला आहे तर ती हजेरी आधार बेसवर सध्या बायोमेट्रिकने त्या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रशिक्षणार्थीची जी ऑफलाईन हजेरी किंवा उपस्थिती या कार्यालयाकडून विद्यावेतनीसाठी नोंदणी केली जाणार नाही, याची देखील इथं बघा नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. तरी आपणास आव्हान करण्यात येते की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी व्हावे ही विनंती अशा पद्धतीने इथं जे काही सहभागासंदर्भात विनंती करण्यात आलं आहे. आता संबंधित जो काही नंदुरबार जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये बघा काही अडचण जर आल्यास तर इथं संपर्क देखील करू शकतात असं देखील इथं म्हटलेलं आहे. तर हे सध्या जे महत्त्वाचं पत्र आहे तर ते पत्र या ठिकाणी इथं इश्यू करण्यात आलं आहे. आता हे पत्र फक्त नंदुरबार जिल्ह्यापुरतं या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं आहे. इतर जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये देखील अशा पद्धतीने पत्र सध्या इश्यू होऊ शकतो. तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांना या ठिकाणी संधी बघा मिळणार आहे 11 महिन्याच्या नियुक्तीबाबत. तर ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. तर ह्या संदर्भात अजून पुढे अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देण्यात येईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.